विद्यार्थी मित्रो, पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे वर्तुळ. तर वर्तुळाचे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. वर्तुळ हा एकदम सोपा चॅप्टर आहे आणि खूप कमी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. तेवढे जर प्रॉपर समजून घेतले तर आपण त्याच्याशी रिलेटेड वगैरे जे प्रश्न आहे ते सर्वच प्रश्न व्यवस्थित सोडवू शकतो. ठीक आहे. पहा कसं वर्तुळ हा जो चॅप्टर आहे तर याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे सेंटरला याला म्हणत असतो आपण केंद्रक. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने दाखवला तर याला काय म्हणणार आपण केंद्रक. ठीक आहे. तर आता हे जे गोल भाग आहे याला म्हणतो आपण वर्तुळाचं पूर्ण परिघ. क्लिअर आहे. तर आता सेंटर पॉईंटपासून परिघावर आपण जे रेष ओढली जाते, फॉर एक्झाम्पल आता ही जी रेष आहे, ठीक आहे, तर या रेषेला आपण म्हणतो त्रिज्या. ठीक आहे. सेंटर पॉईंटपासून परिघावर जी रेष ओढली जाते त्याला म्हणतो त्रिज्या. त्रिज्या तुम्ही कसंही दाखवू शकता. फॉर एक्झाम्पल असं जरी म्हटलं तर ही त्रिज्याच झाली. या परिघापर्यंत इथपर्यंत जर म्हटलं तर सेंटर पॉईंटपासून याला म्हणणार आपण त्रिज्या. ठीक आहे. आता व्यास म्हणजे काय असते. ठीक आहे. त्याच्यानंतर परत जीवा म्हणजे काय असते हे समजून घ्या. वर्तुळाचे कोणतेही दोन पॉईंट जोडणारी जे रेषा असणार त्याला म्हणतो आपण जीवा. जसं वर्तुळाचा हा एक पॉईंट होता आणि हा एक पॉईंट होता, हे दोन पॉईंट जॉईंट करणारी जे रेषा असणार, ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण जीवा, ज्याला इंग्रजीतून कॉर्ड असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. जे इंग्रजीतून शिकले असेल. ठीक आहे. त्रिज्येला आपण रेडियस असं म्हणतो इंग्रजीतून आणि याला डिनोट करतो स्मॉल आर ना आपण. ठीक आहे. आता व्यासचा कन्सेप्ट काय आहे का वर्तुळाचे दोन पॉईंट, ठीक आहे, दोन पॉईंट जोडणारी ही रेषा असते. पण याचं वैशिष्ट्य काय असते. आता वर्तुळाचे दोन पॉईंट जोडणारी रेषा ही जीवा पण असते. क्लिअर आहे ना. तर व्यासचं वैशिष्ट्य काय असते. वर्तुळाचे दोन पॉईंट जोडणारी ही रेषा असते. जसं हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट हे जोडणारी रेषा आहे, पण ती सेंटर पॉईंटमधून जाते. ठीक आहे. ती कशामधून जाते. सेंटर पॉईंटमधून जाते. मग सेंटर पॉईंटमधून जात असताना जे वर्तुळाचे दोन पॉईंट जोडणारी रेषा असणार त्याला काय म्हणतो आपण व्यास. ठीक आहे. आणि व्यास जे असते हे जीवापेक्षा मोठी असते. ठीक आहे. व्यास ही जीवासुद्धा असते. ठीक आहे. व्यास ही एक जीवा असते. ठीक आहे. मग या जीवेला वेगळं काहीतरी नाव द्यायचं म्हणून त्याला आपण व्यास असं म्हणतो. ठीक आहे. आणि वर्तुळाचा व्यास हे जे असते हे सर्वात मोठी जीवा असते. क्लिअर आहे. आता व्यासचा जर विचार केला तर लक्षात येते का इथून इथपर्यंत त्रिज्या आहे याला म्हणणार आपण आर. ठीक आहे. समोरचा हा जो भाग आहे हा आर आहे. मग आर प्लस आर याला जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं आर प्लस आर तर हे होते 2r, आरची दुप्पट. आणि व्यास याला इंग्रजीतून म्हणत असतो आपण डायमीटर. ठीक आहे. डायमीटर वगैरे. ठीक आहे. आणि याला स्मॉल डी न डिनोट करतो. डायमीटरला आपण कशाने डिनोट करतो. स्मॉल डी न. तर त्रिज्येचे दुप्पट ट्वाईस आर हे काय होते डी. ठीक आहे. तर हा एक बेसिक कन्सेप्ट आहे. तर वर्तुळामध्ये आपल्याला काय काय कन्सेप्ट महत्त्वाचे आहे एक एक आपण पाहूया. पहा लक्षात घ्या. आता वर्तुळाचा परिघ म्हणजे नेमकं काय. वर्तुळाच्या एका विशिष्ट बिंदूपासून, ठीक आहे, एका विशिष्ट बिंदूपासून एका पॉईंटपासून निघालो आपण त्याच बिंदूपर्यंत वर्तुळाकार अंतर म्हणजेच वर्तुळाचा परिघ किंवा वर्तुळाची परिमिती होय. ठीक आहे. पहा कसं. फॉर एक्झाम्पल आता मी ए पॉईंटपासून निघालो तर परत ए पॉईंटपर्यंत, ठीक आहे, या ए पॉईंटपर्यंत मी इथून निघालो असं आणि मी पोहोचलो ए पॉईंटवर. असं जे वर्तुळाकार पूर्ण अंतर कापलं जाते त्याला म्हणतो आपण वर्तुळाचा परिघ. ठीक आहे. एखाद्या विशिष्ट पॉईंटपासून निघून त्याच पॉईंटपर्यंत जे वर्तुळाकार पूर्ण अंतर कापलं जाते त्याला म्हणतो आपण वर्तुळाचा परिघ. क्लिअर आहे. मग वर्तुळाचा परिघचे काही कन्सेप्ट आहे. पहा कसे का एका फेरीत चाकाने कापलेले अंतर म्हणजे त्याला आपण चाकाचा परिघ किंवा वर्तुळाचा परिघ असं सुद्धा म्हणू शकतो. एका फेरीत चाकानं कापलेलं अंतर जे असणार ते काय असते चाकाचा परिघ किंवा वर्तुळाचा परिघ असं म्हणणार. कुंपणाचा एक पदर. आता वर्तुळाकार जर मैदान असेल तर याच्यामागे, ठीक आहे, याला जर एक कुंपण घालायचं असेल तर ते कुंपणाचा एक पदर म्हणजे एक फेरा किंवा एक फेरा पूर्ण करणे म्हणजेच परिघ होय. ठीक आहे. आता एखादं मैदान असेल त्याला जर गोलाकृती वर्तुळाकृती मैदान आहे त्याला जर आपल्याला कुंपण घालायचं म्हटलं तर ते कुंपण म्हणजे पूर्ण एक फेरा करावं लागते कंप्लीट आणि ते एक फेरा पूर्ण करणे याचा अर्थ काय असते परिघ होय. क्लिअर आहे. चला त्यानंतर अर्धपरिघचा एक कन्सेप्ट सांगतो. अर्धपरिघ म्हणजे काय असते तर
एखाद्या विशिष्ट बिंदूपासून निघून, जसं ए पासून निघाले तर एच पर्यंत पोहोचायचं आहे, पण पोहोचताना कसं पोहोचायचं आहे आपल्याला, अर्ध्यातून पोहोचायचं आहे. पोहोचताना कसं पोहोचायचं आहे, अर्ध्यातून पोहोचायचं आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. तर ए पासून असं निघालो आपण, तर परत ए पर्यंत जायचं आहे, पण कसं पोहोचणार आपण, अर्ध्यातून पोहोचणार. असं जे आहे, जे ब्ल्यूनं दाखवलं, याला म्हणतो आपण अर्धपरिघ. याला काय म्हणतो आपण, अर्धपरिघ. ठीक आहे. मग आता परिघाचं जर फॉर्म्युला म्हटलं, ठीक आहे, तर फॉर्म्युले वगैरे समोर पाहणारच आहोत, त्यावेळेस डिटेलमध्ये सांगतो. ओके, चला समोर वर्तुळाचं क्षेत्रफळ. तर आता एका विशिष्ट वर्तुळाने व्यापलेली जागा म्हणजेच त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ होय. तर आपण बेसिकमध्ये पाहिलं का एखाद्या आकृतीनं किती जागा व्यापली ते म्हणजे त्याचं क्षेत्रफळ. क्लिअर आहे? चला पुढे. तर वर्तुळावरील पूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची बेसिक माहिती एक आवश्यक आहे. कोणती? आता आपण बेसिकमध्ये थोडंसं पाहिलं का व्यास. तर व्यास जर काढायचा म्हटलं तर व्यास म्हणजे त्रिज्येची काय असते, दुप्पट. तर व्यासला आपण इंग्रजीतून डायमीटर असं म्हणतो आणि त्याला स्मॉल डी न डिनोट करतो. आणि त्रिज्येला रेडियस असं म्हणतो, स्मॉल आर न डिनोट करतो. तर डी बरोबर असते ट्वाईस आर अशा पद्धतीनं. ठीक आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हटलं तर हे असते पाय आरचा वर्ग. ठीक आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग आणि वर्तुळाचं परिघ हे असते 2 पाय आर. आता बरेचसे विद्यार्थी आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचं परिघ हे पाठ करत असताना कन्फ्यूज होतात. ठीक आहे. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी थोडंसं मी एक कन्सेप्ट सांगतो, पहा लक्षात घ्या. तुम्हाला बरेच विद्यार्थी क्षेत्रफळ म्हटलं तर परिघाचा फॉर्म्युला लिहितात, कारण पाय आर दोन्हीमध्ये आहे, थोडंसं कन्फ्यूज होते मुलांना. ठीक आहे. पहा, तर दोघांमध्ये जर चेक केलं तर लक्षात येते का पाय हा घटक कॉमन आहे. ठीक आहे. पाय हा घटक कॉमन आहे. मग पायाला जर बाजूला काढलं तर उरते इथं आरचा वर्ग. तर आरच्या वर्गाला तुम्ही आर इंटू आर असं लिहू शकता. क्लिअर आहे? इथे जर पाय बाहेर काढलं तर उरते 2 आर. तर 2 आरला आपण कसं लिहू शकतो, आर प्लस आर. ट्वाईस आरला आपण कसं लिहू शकतो, आर प्लस आर अशा पद्धतीने. ठीक आहे. मग याच्यावरून पहा सिंपल तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता का जिथं त्रिज्येचा त्रिज्येसोबत गुणाकार होईल, ठीक आहे, म्हणजे आर इंटू आर होणार म्हणजे आर स्क्वेअर होणार, त्याला काय म्हणणार आपण, क्षेत्रफळ. आणि जिथं त्रिज्येची त्रिज्येसोबत बेरीज होणार, ठीक आहे, त्याला काय म्हणणार आपण, परिघ अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि आर प्लस आर हे काय होते, डी होते. आपण पाहिलं आर प्लस आर म्हणजे त्रिज्येची दुप्पट काय होते, डी. म्हणून याला तुम्ही दुसरा जो फॉर्म्युला आहे 2 पाय आरला पाय डी असं सुद्धा लिहू शकता. याला आपण कसं लिहू शकतो, पाय डी अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. क्लिअर आहे? त्याच्यानंतर वर्तुळाचा अर्धपरिघ. आता हे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटते का परिघ 2 पाय आर आहे. परिघ म्हणजे काय आहे, 2 पाय आर. तर अर्धपरिघ म्हणजे काय वाटते, याला 2 न भागायचं. ठीक आहे. याला 2 न भागलं तर येते पाय आर. तर खूप विद्यार्थ्यांना असं वाटते का परिघ म्हणजे जर 2 पाय आर होत असेल तर अर्धपरिघ म्हणजे त्याला 2 न भागलं तर पाय आर असं व्हायला पाहिजे, पण असं होत नाही. याच्या मागचं रिझन काय आहे पहा, तुम्हाला समजावून सांगतो. मागच्या आकृतीवरून समजावून सांगतो, पहा लक्षात घ्या. आपण कन्सेप्ट पाहिला का या पॉईंटपासून निघालो असं. ठीक आहे. वापस येताना याच पॉईंटवर पोहोचायचं आहे, पण पोहोचताना कसं पोहोचायचं आहे, इथून पोहोचायचं आहे, म्हणजे अर्ध्यातून आपल्याला पोहोचायचं आहे असं. क्लिअर आहे? पहा माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या. हा भाग असं समजा, हा फर्स्ट पार्ट आणि हा सेकंड, 2 भाग जे आहे हे 2 भाग मिळून, ठीक आहे, पहा पहिला भाग जो असणार तो काय असणार, पाय आर असणार. आणि दुसरा भाग हा पाय आर असणार. म्हणून पाय आर प्लस पाय आर केलं तर हे काय झालं, 2 वेळा पाय आर अशा पद्धतीने समजा. ठीक आहे. हे काय होते, पाय आर प्लस पाय आर केलं तर हे काय होते, पाय आरची दुप्पट अशा पद्धतीने वगैरे. ठीक आहे. मग आता वरचा जो हा एवढा पार्ट आहे, ठीक आहे, हा इतका, ठीक आहे, हा इतका जो पार्ट आहे हा असणार पाय आर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पाय आर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ॲड काय होते, इथून इथपर्यंत आलो आपण, पाय आर मिळाला आणि आता इथं पोहोचायचं एवढं. तर हे जे आहे याला काय म्हणतो आपण, व्यास म्हणतो. ठीक आहे. पहा इथं डिनोट केलेला आहे, व्यास म्हणतो. आणि व्यास म्हणजे काय असणार, स्मॉल डी. तर म्हणून याचं जे फॉर्म्युला आहे अर्धपरिघाचा तो काय होतो, पाय आर प्लस डी.
त्याच्यामध्ये व्यास जो आहे एवढा अंतरसुद्धा वाढते. क्लिअर आहे. जसं पहा आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहून दिलं का वर्तुळाचा अर्धपरिघ म्हटलं तर याचा फॉर्म्युला काय होते, पाय आर प्लस डी. ठीक आहे. तर पाय आर म्हणजे अर्धा भाग आणि हे डी अशा पद्धतीनं. ठीक आहे. हे लक्षात घ्या. याला म्हणतो आपण अर्धपरिघ. ओके. चला पुढे जाऊया आपण. विशिष्ट अंतरात होणाऱ्या चाकाच्या फेऱ्या. तर विशिष्ट अंतरात होणाऱ्या चाकाच्या फेऱ्या म्हटलं तर याला कसं काढायचं असते की किती फेऱ्या होतील असं जर म्हटलं, एकूण फेऱ्या काढताना वर लिहायचं असते अंतर, खाली चाकाचा परिघ. प्रश्नावरून तुम्हाला डिटेल सांगता येईल. हे पाठ करून टाकायचं. वर अंतर, खाली चाकाचा परिघ. चाकाचा परिघ म्हणजे काय असते, एक फेरा. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता हे जे दोन फॉर्म्युले आहे आत्तापर्यंत या फॉर्म्युल्यांवर एक एक प्रश्न विचारलाय. ठीक आहे. खूप महत्त्वाचं नाही आहे, पण एकदा पाठ करून टाकायचं आणि परीक्षेला जाताना एकदा वाचून जायचं व्यवस्थित. ठीक आहे. तर आपण लिहू शकतो फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित आणि सोडवू शकतो. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता काही विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ठीक आहे. लक्षात घ्या काय करायचं. लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हटलं तर 1/2 वर्तुळ कंसाची लांबी आणि त्रिज्या. याच्याशी रिलेटेड आपण प्रश्न पाहणारच आहोत. तुम्हाला लक्षात येईल का वर्तुळ कंसाची लांबी आणि त्रिज्या हे दोन्ही गोष्टी प्रश्नामध्ये देऊन असतात. मग काय आपल्याला फॉर्म्युला टाकायचा आहे. ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये त्या किमती पुट करायच्या आणि सोडवायचं. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. आता लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. लघु वर्तुळ म्हटलं तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये कोन येणार. ठीक आहे. कोन म्हणजे काय, थिटा. ज्या प्रश्नामध्ये ज्या प्रश्नामध्ये कोन दिलेला असणार, ठीक आहे, आणि क्षेत्रफळ विचारलेलं असणार, तिथं समजलं पाहिजे का तिथं थिटावाला फॉर्म्युला लागणार. ठीक आहे. मग पाय आरचा वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. इथं ॲड काय झालं, थिटा बाय 360. 360 का, कारण वर्तुळाचे पूर्ण कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 360. आणि प्रश्नामध्ये जो कोन दिलेला असणार, हा प्रश्न सोडवत असताना थिटा हे आपल्याला दिलेलं असते प्रश्नामध्ये आणि आरची व्हॅल्यू दिलेली असते. मग ह्या दोन व्हॅल्यू इथे जर पुट केल्या तर आपण क्षेत्रफळ वगैरे काढू शकतो. क्लिअर आहे. तर वर्तुळाचे हे एवढे 7 फॉर्म्युले जे आहे हे पाठ करून टाकायचे व्यवस्थित. त्याच्या पुढे पहा काय महत्त्वाचं आहे आणखी. ठीक आहे. आता बरेचसे प्रश्न शॉर्टकट सोडवण्यासाठी एवढा डाटा आपल्याला महत्त्वाचा असते. ठीक आहे. पहा त्रिज्या, परिघ, क्षेत्रफळ आणि वजन. ठीक आहे. तर त्रिज्या ज्या पटीत बदलते, याचा कन्सेप्ट काय असते, त्रिज्या ज्या पटीत बदलते त्याच पटीत परिघही बदलते. म्हणून त्यांचं रिलेशन कसं आहे, समान आहे. जशी त्रिज्या बदलणार तसंच परिघ बदलणार. त्रिज्या दुप्पट झाली तर परिघ सुद्धा काय होणार, दुप्पट होणार. ठीक आहे. तर म्हणजे समान. मग त्रिज्या आणि क्षेत्रफळ म्हटलं तर यांचं रिलेशन कसं आहे, हे असं काऊन होते, त्रिज्या इथं आर, परिघ म्हणजे काय 2πr. ठीक आहे. क्षेत्रफळ म्हणजे काय r² आणि वजन म्हटलं तर काय याच्यामध्ये r³ अशा पद्धतीनं असते त्या फॉर्म्युल्यामध्ये वजनाच्या. ठीक आहे. तर आता r आहे, पहिला घात म्हणून हे समान आहे. आता क्षेत्रफळ म्हटलं इथं r आहे, इथं r² आहे, तर वर्ग झाला म्हणून हे वर्गाच्या पटीत बदलते. इथं r³ आहे म्हणून हे कशाच्या पटीत बदलते, घनाच्या पटीत बदलते. एवढं पाठ करून टाका. ठीक आहे. त्रिज्या आणि परिघ, ठीक आहे, त्रिज्या व्यास म्हणा किंवा त्रिज्या व्यास परिघ हे समान असते. ज्या पटीत त्रिज्या बदलणार त्याच पटीत व्यास बदलणार, त्याच पटीत परिघ बदलणार. आणि त्रिज्या ज्या पटीत बदलते त्याच्या वर्गाच्या पटीत हे क्षेत्रफळ बदलणार आणि त्याच्या घनाच्या पटीत हे काय बदलणार, वजन बदलणार. एवढं पाठ करून टाका. क्लिअर आहे. चला हे शॉर्टकट तुम्हाला सोडवण्यासाठी असं मी तयार केलेलं आहे. ओके. आता याच्यावर आधारित आपण प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, एका वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 14, तर असं असताना क्षेत्रफळ काढा म्हणते. आता कशाचं क्षेत्रफळ काढा म्हणते, वर्तुळाचं क्षेत्रफळ. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ क्लिअर आहे, काय असते फॉर्म्युला, πr². ठीक आहे. तर आता r ची व्हॅल्यू 14 आहे. आता पाय आपल्याला माहित आहे, एक तर तुम्ही 22/7 असं घेऊ शकता किंवा 3.14 असं सुद्धा लिहू शकता. मग आता 22/7 घ्यायचं का 3.14 घ्यायचं
हे आपल्याला कशावरून क्लिअर होते का आरची व्हॅल्यू जी दिलेली आहे, तर आरची व्हॅल्यू 14 दिली, ही जर 7 भागणारी असेल, 7 भाग जाणारी असेल, तर अशा वेळेस काय करायचं, 22/7 घ्यायचं. जसं 14ला 7 भाग जातो, तर पाय घेताना काय घ्या, 22/7 घ्या. तर पाय ही घ्या 22/7 गुणाकारात आरचा वर्ग म्हणजे 14चा वर्ग. तर 14चा वर्ग म्हटलं तर हे काय होईल, 14 गुणाकारात 14. मग याला सॉल्व केलं तर 7 दुनी 14 असा भाग तुटेल. ठीक आहे, मग समोर जर कॅल्क्युलेशन केलं तर 14 दुनी हे होणार 28. तर इथं 22 गुणाकारात 28. मग याचं जर समोर कॅल्क्युलेशन केलं 22 गुणाकारात 28, ठीक आहे, तर कॅल्क्युलेशन करताना सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकता. 22ला आपण 20 आणि 2 अशी फोड करू शकतो. तर 28 गुणाकारात 20 केलं तर 28 दुनी 56, याच्यावर 1 शून्य म्हणजे 560, आणि 28 दोन्ही असं जर केलं तर हे 56 होते. मग 560 56 6 1101 हातचाला 1 म्हणजे किती होणार, 616. तर हा जो प्रश्न आहे याचा आन्सर यायला पाहिजे होतं 616. म्हणजे सिम्पली काय, आपल्याला एक क्षेत्रफळाचा फॉर्म्युला पाठ करायचा होता, त्याच्यामध्ये त्रिज्या जर टाकली तर आपण याचं क्षेत्रफळ काढू शकत होतो. क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न. आपल्याला प्रश्नामध्ये असं म्हटलं का एका गाईला वर्तुळाकार क्षेत्रातील 9856, ठीक आहे, वर्तुळाकार म्हणजे गोल जागा आहे, ठीक आहे, वर्तुळाकार क्षेत्रातील 9856 चौरस मीटरच्या क्षेत्रात चरण्यासाठी मधोमध असलेल्या खुंट्याला म्हटलं. खुंटा कुठं बांधायचा आहे म्हटलं, मधोमध असलेल्या खुंट्याला बांधण्याकरिता किती मीटर लांबीचा दोर लागेल असं आपल्याला म्हटलं. या प्रश्नाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. लॉजिकल प्रश्न होता. तर हे वर्तुळाकृती जागा, ठीक आहे, त्याच्या मधोमध एक खुंट्याला, हा झाला खुंटा मधोमध, आणि याच्यापासून हे पूर्ण चरण्यासाठी किती दोर लागेल म्हटलं, तर जेवढी रेडियस असेल, त्रिज्या असेल, तेवढी दोरी लागेल. मग त्रिज्येच्या मापाची दोरी जर बांधली तर ती गाय पूर्ण या क्षेत्रामध्ये चरू शकते. ठीक आहे, तर याचा अर्थ आपल्याला या प्रश्नानुसार आर विचारलं हे कळलं पाहिजे. मग आरची किंमत काढायची म्हटलं तर पद्धत कशी, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ हा फॉर्म्युला लागणार. वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हटलं तर फॉर्म्युला असतो पाय आरचा वर्ग. तर क्षेत्रफळ आहे 9856 बरोबर पायची किंमत 22/7 आणि गुणाकारात आरचा वर्ग. यावरून आरचा वर्ग याची जर किंमत काढतो म्हटलं आपण, तर आरचा वर्ग बरोबर होईल 9856 गुणाकारात 7 आणि खाली भागाकारात 22. आता 22 जर आपण 9856ला भाग देतो म्हटलं तर इथं 22चा पाडा पाठ पाहिजे, तरच आपण कॅल्क्युलेशन स्पीडली करू शकतो. मग 22 भाग देतो म्हटलं तर भाग कसं जाईल, 22 चौक 88, ठीक आहे, शिल्लक किती राहणार 4, ठीक आहे, सॉरी 22 चौक 88, 98 मधून 88 जर काढले तर शिल्लक राहील 10, ठीक आहे. मग 10 वर 5 घेतला तर 105 होईल. मग परत 22 चौक 88, तर 105 मधून 88 जर मायनस केले तर 17 शिल्लक राहतील. त्याच्यावर जर 6 घेतले तर 176 होईल. तर 22 8 176 होणार. याचा अर्थ इथं 444 भाग जाईल हे आपल्याला कळणार. मग 444 गुणाकारात 7 जर करायचं म्हटलं तर आपण कॅल्क्युलेशन कसं करणार, ठोक एकत्र, चिल्लर चिल्लर एकत्र असं केलं तरी चालते. जसं राऊंड फिगर 400 गुणाकारात 7 करायचं पहिले, हे 2800 होणार. 40 गुणाकारात 7 केलं 280 होणार, ठीक आहे, आणि 7 8 56 होणार, ठीक आहे. असं जर कॅल्क्युलेशन म्हटलं 6 1303 हातचाला 1 11 हातचा 1 3136. तर आरचा स्क्वेअर म्हणजे 3136. तर याच्यावरून आर काढतो म्हटलं तर लक्षात येईल इथं 3136 आहे, ठीक आहे. मग एकक स्थानी 6 आहे, तर याचा अर्थ 4 किंवा 6 या दोनपैकी असणार. क्लिअर आहे, 4 किंवा 6 या दोनपैकी असणार. मग 4 किंवा 6 वाले दोन ऑप्शन होते, हे दोन ऑप्शन कॅन्सल होईल. मग लक्षात घ्यायचं 56 येणार का 54 येणार, तर इथं 55चा वर्ग करून पाहायचा. 55चा वर्ग म्हटलं तर 5चं 25 आणि 5ला 6 गुणलं तर इथं 30. 3025 पेक्षा कमी जर असतं इथं तर याचा अर्थ 54, आणि 3025 पेक्षा जास्त येत आहे याचा अर्थ 56. म्हणजेच आरची किंमत या प्रश्नावरून आपल्याला किती मिळणार, 56. मग आपल्याला जे विचारलं होतं किती मीटर लांबीचा दोर लागेल, तर किती मीटर लांबीचा दोर लागेल, इथं 56 मीटर एवढ्या लांबीचा दोर लागेल. क्लिअर आहे.
चला तिसरा प्रश्न समोर जाऊया आपण. पहा पुढचा प्रश्न. आपल्याला असं म्हटलं की वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्यातील फरक 30 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? ठीक आहे. आता पहा, वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांच्यातील फरक दिला आपल्याला 30. ठीक आहे. हा कशासाठी दिलेला असणार? आपल्याला विचारलं वर्तुळाचं क्षेत्रफळ. पहा, आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं, तर यावरून क्लिअर होईल वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे असणार पाय आरचा वर्ग. क्लिअर आहे. तर क्षेत्रफळ काढण्यासाठी पाय हा कॉन्स्टंट घटक आहे, आपल्याला लागते त्रिज्या आर लागते. ठीक आहे. मग आर हे डायरेक्टली दिलेलं नाहीये इथं. ठीक आहे. मग हे डायरेक्टली नाही दिलं, त्याच्यासाठीच ही अरेंजमेंट केली का परिघ आणि व्यास या दोघांमधला फरक दिला आपल्याला. ठीक आहे. त्याच्यावरून आपल्याला त्रिज्या काढता येते. ठीक आहे. त्यासाठी ते दिलेलं आहे. क्लिअर. चला मग कसं, आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं परिघ मायनस व्यास दोघांमधला फरक, तर मोठा असणार परिघ, तर परिघ मायनस व्यास केलं तर 30 सेंटीमीटर होते असं प्रश्नामध्ये सांगितलं. याला आपण सोडू. परिघ म्हटलं तर याला आपण असं लिहू शकतो. ठीक आहे. पाय डी आणि व्यास म्हटलं तर डी इक्वल टू किती? 30. पाय डी आणि डी ह्या जे दोन संख्या आहे या दोघांमध्ये डी हा घटक कॉमन आहे. मग डी हा जर कॉमन काढला तर इथं उरते पहिल्या ठिकाणी पाय. ठीक आहे. पाय डी जर कॉमन काढला म्हणजे डी इथला निघून जाईल, शिल्लक राहील पाय. इथला जर डी कॉमन काढला तर काहीच न शिल्लक राहणार, याचा अर्थ 1 राहतो आणि इक्वल टू किती इथं 30. अशा पद्धतीनं मग याला जर समोर सोडवतो म्हटलं तर पायची किंमत टाकून देऊ आपण. 22/7 आहे, मायनसमध्ये 1 इक्वल टू 30. याची जर वजाबाकी करतो म्हटलं तर या 1चा छेद काहीच नाही म्हणजे 1 असणार, तर इथं 22 आणि इकडं 7, तर 22 - 7 15 होईल आणि छेदामध्ये 7 1 7. ठीक आहे. पहा, डी नंतर ब्रॅकेट आहे, कुठलंच चिन्ह नाही, याचा अर्थ गुणाकाराचं चिन्ह. इथं 22 1 22 आणि 7 1 7 वजाबाकी केली तर 22 - 7 15 होईल आणि छेदामध्ये 2 छेदांचा गुणाकार 7 1 7 इक्वल टू इथं 30. मग यावरून डी ची जर किंमत काढायची म्हटलं तर डी च्या गुणाकारात 15/7 आहे, त्या साईडला गुणाकारातच ठेवायचं म्हटलं तर अपूर्णांक उलट होईल, तर याला लिहिताना 30 गुणाकारात 7/15 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. मग 15 आणि 30 या दोघांचा भाग दिला तर 2 न भाग जाईल. मग डी बरोबर मिळणार 7 दूनी 14. तर याच्यावरून आर काढायचं म्हटलं तर अर्धे असते, तर 14च्या अर्धे असं जर केलं तर डी म्हणजे 14 असेल व्यास, तर याची त्रिज्या होणार 7. तर आरची व्हॅल्यू मिळाली. तर हे आरची व्हॅल्यू जर आपल्याला मिळाली तर याच्यावरून आपण क्षेत्रफळ वगैरे काढू शकतो. ठीक आहे. पहा, मग इथं पाय म्हणजे असणार 22/7 गुणाकारात आरचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग? 7चा वर्ग. 7चा वर्ग म्हटलं तर याला 7 गुणाकारात 7 लिहिलं तर कंपॅरेटिव्हली सोपं जाते, म्हणजे भाग वगैरे व्यवस्थित देता येते. 7 7 एक एकदा कॅन्सल होईल, शिल्लक राहिला आता 22 गुणाकारात 7, तर 22 7 इथं होईल 154. ठीक आहे. 22 7 154 आणि चौरस सेंटीमीटर. तर हा जो प्रश्न होता तर याचा आन्सर यायला पाहिजे 154 सेंटीमीटर. क्लिअर आहे. पहा, याच्यामध्ये समजून घेण्यासारखं काय होतं, आपल्याला प्रश्नामध्ये वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर, याला दुसरा ऑप्शन नाही आहे, एकच फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. मग क्षेत्रफळ जर विचारत असेल तर ते निघत असणार आणि ते निघण्यासाठी आपल्याला त्रिज्या हे कंपल्सरी पाहिजे. पाय हा जरी कॉन्स्टंट घटक असला तरी आपल्याला त्रिज्या पाहिजे. ठीक आहे. त्रिज्या मिळाल्याशिवाय आपण क्षेत्रफळ काढू शकत नाही. मग जर मी प्रश्नावर आलो तर मला समजते का त्रिज्या हे डायरेक्टली दिलेलं नाहीये. मग त्रिज्या जर डायरेक्टली दिलेली नसेल तर इनडायरेक्टली तरी त्यांना द्यावं लागते, ज्याच्यातून आपल्याला त्रिज्या मिळेल. मग त्यासाठी त्यांनी माहिती दिली का वर्तुळाचा परिघ आणि व्यास या दोघांमध्ये 30चा फरक आहे म्हटलं. ठीक आहे. मग वर्तुळाचा परिघ आणि व्यास या दोघांमध्ये 30चा फरक याचा अर्थ असते मोठ्यातून लहान वजा करणं. तर मोठा आहे परिघ आणि लहान आहे व्यास, दोघांमध्ये वजाबाकी केली तर 30 होते असं त्यांचं म्हणणं आहे. मग यानुसार जर सोडवलं तर आपल्याला आर मिळतो आणि आर मिळाला तर या फॉर्म्युल्यात टाका आर, तर आपल्याला क्षेत्रफळ हे मिळतील. ठीक आहे. चला समोर जाऊ. पुढचा कन्सेप्ट, वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर, वर्तुळ कंसाची लांबी 15 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती असं आपल्याला म्हटलंय प्रश्नामध्ये.
तर याला सोडवण्याची पद्धत कशी किंवा याचा फॉर्म्युला आहे डायरेक्ट, ठीक आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, तुम्हाला शिकवताना बेसिक माहिती ज्यावेळेस सांगितली त्यावेळेस म्हटलं होतं की हे दोन फॉर्म्युले आहे, एक वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि एक लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. हे दोन फॉर्म्युल्यांवर आतापर्यंत एक एक प्रश्न विचारला होता. हे प्रश्न वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ जिथं कोन वगैरे दिलेला असणार तो थीटावाला फॉर्म्युला आणि जिथं कोन दिलेला नसणार तो दुसरावाला फॉर्म्युला, याच्यामध्ये कन्फ्युजन नका करू. ओके. तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ म्हटलं तर 1/2 गुणाकारात काय असणार, वर्तुळ कंसाची लांबी आणि गुणाकारात असते त्रिज्या. म्हणजेच काय, यावरून तुम्हाला लक्षात येईल का प्रश्नामध्ये फक्त यांना अपेक्षित काय होतं का विद्यार्थ्यांना फॉर्म्युला वगैरे पाठ आहे की नाही. ठीक आहे. मग फॉर्म्युला जर पाठ असेल तर तुम्ही किमती दोन्ही दिलेल्याच आहे प्रश्नामध्ये, किमती टाकून याला सॉल्व्ह करू शकता. जसं 1/2 आहे, वर्तुळ कंसाची लांबी म्हटलं तर प्रश्नामध्ये 15 दिली आणि गुणाकारात त्रिज्या म्हटलं तर 6. मग याला जर समोर सोडवलं तर 2 आणि 6 म्हटलं तर 3चा भाग जाईल. ठीक आहे. आणि 15 गुणाकारात 3 केलं तर हे होईल 45. तर याचा आन्सर येईल 45 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. याला जर अशा पद्धतीने सोडवलं तर आन्सर येईल याचं 45 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. तर पुस्तकासोबत आपण एक चार्ट देत आहोत. ठीक आहे. तर त्या चार्टवर पूर्ण 400 पानात जेवढे काही फॉर्म्युले आहे, ठीक आहे, गणिताचे महत्त्वाचे जे काही फॉर्म्युले आहे जे आपल्याला परीक्षेच्या अगोदर एकदा वाचून जाणं आवश्यक आहे, पाठ करून जाणं आवश्यक आहे, ते आपण त्या चार्टमध्ये दिलेले आहे, महत्त्वाचे पूर्ण घटक. ठीक आहे. कारण परीक्षेच्या वेळेस पूर्ण 400 पानाचं पुस्तक वगैरे मोठं पुस्तक चालणं पॉसिबल नसते. तर अशासाठी शेवटी पहिले पूर्ण शिकून घ्यायचं, व्यवस्थित चांगली प्रॅक्टिस करायची आणि पेपरला जाताना एकदा तो चार्ट पूर्ण व्यवस्थित पाठ करून जायचा. क्लिअर आहे. चला समोरचं. ठीक आहे. कारण काही क्वेश्चन असे आहेत का ज्याला फॉर्म्युला असेल तरच तो सोडू शकतो, याच्यामध्ये काहीच लॉजिक आपण इतर वेगळं काही लावू शकत नाही. म्हणजे फॉर्म्युला टाका, त्याच्यात त्याचे व्हॅल्यू घ्या आणि सोडवा. क्लिअर. चला पुढचा प्रश्न बघा. लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला 392.5 सेंटीमीटर वर्ग असं दिलं. त्यानंतर संगत केंद्रीय कोन, तर कोन 72 दिला, कोन याचा अर्थ थीटा. तर वर्तुळाची त्रिज्या काढा असं आपल्याला म्हटलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला पाठ पाहिजे. ठीक आहे. तर लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ असं जर म्हटलं तर हे होते θ/360 गुणाकारात पाय r चा वर्ग. ठीक आहे. जिथं कोन असेल, कोनाचा एकच फॉर्म्युला आहे थीटावाला. ठीक आहे. तो व्यवस्थित पाठ केला तर आपण म्हणजे फॉर्म्युला लिहून त्याचा आन्सर वगैरे काढू शकतो. क्लिअर. तर आता जे माहिती आहे आपल्याला त्यांच्या किमती टाकून देऊ. तर लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ इथं आहे 392 पॉईंटमध्ये 5, थीटा आहे 72 आणि खाली आहे 360. क्लिअर आहे. गुणाकारात आता पायची किंमत घेताना थोडंसं विचार करायचं नेहमीच का 22/7 घेतली तर 7 वगैरे भाग जात असेल तरच 22/7 घ्यायची, नाही तर मग 3.14 ही दुसरी घ्यायची. इथे जर आपण 3.14 ही व्हॅल्यू घेतली आणि गुणाकारात आहे r चा वर्ग. ठीक आहे. मग कॅल्क्युलेशन कसं होईल पहा. 72 आणि 360 म्हटलं तर 70×5 350 होते. 7×5 35 म्हणजे 350 आणि 2×5 10. तुम्ही 72 आणि 360 असं जर भाग दिला तर 5चा भाग जातो. डायरेक्ट जमत नसेल तर तुम्हाला हे समजते का 36 दोन्ही 72 होते आणि 36 10 360. मग 2 आणि 10 म्हटलं तर परत किती येते 1/5. क्लिअर आहे. मग याचा आन्सर जर काढायचं म्हटलं r चा वर्ग. ठीक आहे. तर r चा वर्गच्या गुणाकारात जे आहे ते या साईडला पाठवलं तर भागाकारात जाईल. ठीक आहे. आणि जे भागाकारात होतं ते त्या साईडला जर पाठवलं तर गुणाकारात जाईल. म्हणजे हे असं होणार 392 पॉईंटमध्ये 5 गुणाकारात याच्या 5 आणि खाली येईल 3.14. ठीक आहे. अशा पद्धतीनं वगैरे होणार. ठीक आहे. मग याला जर समोर कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल का पहिले दशांश बॅलन्स करावं लागेल. ठीक आहे. दशांश यातला काढून टाकावं लागेल तर आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करता येईल. ठीक आहे. छेदामध्ये पॉईंट नंतर 2 अंक आहे, अंशामध्ये पॉईंट नंतर 1 अंक आहे.
मग बॅलन्स करायचं म्हटलं तर आपण याला असं लिहू शकतो, आरचा वर्ग बरोबर आपली पद्धत काय सांगते, जिथं जेवढे अंक कमी असेल तिथं तेवढे काय टाका, शून्य टाका. पहिले दशांश मुक्त केलं, आता आपल्याला लक्षात येईल का वर पॉईंट नंतर एक अंक होता, खाली 2 अंक आहे, तर वर एक अंक कमी होता, तर वर एक शून्य टाकून द्या, 50 अशा पद्धतीने होईल. मग आता जर भाग देतो म्हटलं तर 3925 वर आहे, खाली 314 आहे. आपण भाग देऊन पाहू कशानं भाग जाणार. ठीक आहे, याला जर सोडवतो म्हटलं तर कशा पद्धतीने यायला पाहिजे. ठीक आहे, 314 इकडे जर भाग देतो म्हटलं, आपल्याकडे आहे 3925 आणि भागात आहोत आपण 314. मग 314 एक 314. ठीक आहे, मग 314 किंवा इथं 2 पहिले भाग देऊ शकता. 2 भाग दिला 25, इथे येणार 25 आणि खाली जर 2 भाग दिला तर हे होते 157 अशा पद्धतीने. ठीक आहे, मग तुम्ही जर भाग तोडतो म्हटलं व्यवस्थित तर आता कॅल्क्युलेशनची स्पीड पाहिजे. तर 3925 आहे आणि याला भागत आहोत आपण 157. मग 157ची दुप्पट केली तर 314 होईल. मग 314 जर मायनस करतो म्हटलं यातून 392 मधून, तर 12 मधून 4 गेले 8 राहील, हातचा वापस इथं 7 0. ठीक आहे, म्हणजे 78. यावर एक 5 घेतला, समोरचा अंक 785. मग 15 पाचा आपल्याला कळते, 15 पाचं 75 होते, म्हणजे 150 पाचं केलं तर 750 आणि 7 पाचं केलं तर 35 होते. ठीक आहे, तर 157 जे आहे त्याची 5 पट केली तर 785 होते. बाकी येणार 0 म्हणजेच येणार 25. ठीक आहे, तर या दोघांचा भाग जर तोडला तर भाग जातो 25नं. मग 25 या दोघांचा भाग देऊन, ठीक आहे, आणि गुणाकारात 25 आहे. मग आता आरचा वर्ग बरोबर 25 गुणाकारात 25 असेल तर आर बरोबर मिळणार आपल्याला 25. ठीक आहे, तर आरची किंमत किती असणार, 25. तर वर्तुळाची आपल्याला त्रिज्या विचारली, त्रिज्या म्हणजे आर विचारली होती, तर आरची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 25. क्लिअर आहे. तर यामध्ये महत्त्वाचं काय होतं, तुम्हाला फॉर्म्युला पाठ असणं. फॉर्म्युला जर पाठ असेल तर तुम्ही त्यानुसार किंमत वगैरे काढू शकता. ओके, चला पुढे जाऊ आपण. ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 व 35 सेंटीमीटर आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील असं आपल्याला म्हटलं. ठीक आहे, लहान चाकाचे किती फेरे होतील असं आपल्याला काढायचं. क्लिअर आहे. तर चाकाचा एक फेरा म्हणजे असते परिघ वगैरे. क्लिअर आहे. सोडवण्याचं कसं, आता दोन्ही ठिकाणी अंतर हे समान असते. अंतर हे कसं असते, समान असते. ठीक आहे, लक्षात घ्या, इथं व्यास किती आहे 50, तर याचा एक फेरा म्हटलं तर हे होते पाय इंटू डी. तर डी म्हणजे किती, 50. ठीक आहे, पाय इंटू डी. तर हा झाला एक फेरा. तर असे किती फेरे होत आहे म्हटलं, 35. ठीक आहे, तर एक फेरा गुणाकारात 35 केलं तर आपल्याला कळते का अंतर पूर्ण किती होणार. क्लिअर आहे, अशा पद्धतीने. मग इकडे जर अंतर लिहायचं म्हटलं तर आपल्याला काय कळते, मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील. ठीक आहे, 21 फेरे पूर्ण होतील म्हटलं, सॉरी, ओके. 6वा हा जो प्रश्न आहे, ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास. ठीक आहे, तर मोठ्याचं चाक, मोठा जो चाक आहे त्याचा व्यास दिलेला आहे आपल्याला 50 आणि लहानचा दिलेला आहे 25. क्लिअर आहे. मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील म्हटलं, त्यावेळेस लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील असं आपल्याला विचारलं. तर याला हा राज्यसेवेला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सोडवताना काय करायला पाहिजे आपण, ठीक आहे, तर पाय दोन्हीकडे अंतर समान. ठीक आहे, पाय इंटू डी म्हणजे मोठावाला 50 गुणाकारात यानुसार याचे फेरे किती होत आहे 21 इक्वल टू दुसऱ्याचं पाय इंटू व्यास किती आहे 35, तर किती फेरे होतील असं आपल्याला सोडवायचं आहे. असं मी का मांडलं सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, इथपर्यंत पाय इंटू डी म्हटलं तर हा होतो एक फेरा, हा होतो एक फेरा. मग एक फेरा, तर अशा पद्धतीचे 21 फेरे होणार आहे. तर हे एक फेरा गुणाकारात 21 जर केलं, ठीक आहे, तर आपल्याला अंतर कळत असते का मोठ्या चाकाचा जो आहे तर त्या चाकानं किती अंतर कापलं, तेवढंच अंतर आता इकडे होणार आहे. तर सेम अंतर आहे म्हणून मध्ये इक्वल टूचं चिन्ह.
आता क्वेश्चन मार्कची जर किंमत काढायची म्हटलं तर पाय पाय कॅन्सल होईल. तुम्ही मांडताना डायरेक्ट इकडे 50 गुणाकारात 21 आणि 35 गुणाकारात क्वेश्चन मार्क असं मांडलं असतं तरी चाललं असतं. ओके, तर क्वेश्चन मार्कची किंमत काढत असताना 50च्या गुणाकारात 21 आणि खाली 35. मग 7 भाग दिला, 7 35, 7 21, 5 5, 5 10 50. मग क्वेश्चन मार्क बरोबर 3 10 30. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतो. यालाच शॉर्टकट पद्धतीनं सोडवायचं म्हटलं तर कसं सोडवू शकतो पहा, लक्षात घ्या. मोठं, ठीक आहे, मोठा चाक आणि लहान, ठीक आहे, याला मांडण्याची कशी पद्धत आहे तर मोठ्याचा व्यास आहे 50 आणि इकडे आहे 35. या दोघांचा रेशो काढून घ्यायचा, म्हणजे जिथपर्यंत भाग जाते तिथपर्यंत भाग देऊन संख्या लिहायची. जसं दोघांना 5 न भाग जाते, इथं 10 आणि इकडे होते 5 7 35. ठीक आहे, तर हे व्यासाचे गुणोत्तर आहे. हे कशाचं? डीचे गुणोत्तर आहे. ठीक आहे, तर याच्या उलट, ठीक आहे, पहा याच्या उलट असणार फेऱ्याचे गुणोत्तर. याच्या उलट असते फेऱ्याचे गुणोत्तर. ठीक आहे, फेऱ्याचे गुणोत्तर मग 10 7 असेल तर इकडे होईल 7 10. ठीक आहे, मग मोठा जो चाक आहे त्याचे 7 प्रमाण फेरे होणार. 7 प्रमाण म्हणजे प्रश्नामध्ये दिलं 21. मग 7 म्हणजे 21 होणार असेल. ठीक आहे, तर 7ला 3 न गुणलं तर 21 होते, तर 10ला 3 न गुणलं तर किती होईल? 30. तर अशा पद्धतीने सुद्धा हा प्रश्न आपण सोडवू शकतो. क्लिअर? चला, समजलंय सर्वांना? ठीक आहे, डीचे जे गुणोत्तर, व्यासाचे जे गुणोत्तर असणार त्याच्या उलट फेऱ्याचे गुणोत्तर असते. ठीक आहे, मग त्याच्यावरून आपण त्याची किंमत वगैरे काढू शकतो. पहा, समोरचा प्रश्न लेटेस्ट मधला आहे, कंबाईनला वगैरे विचारला होता. कसं सोडवायचं? जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान आहे म्हटलं, हे डायग्राम मी आन्सर तुम्हाला स्पष्टीकरण व्यवस्थित देता यावं याच्यासाठी ही डायग्राम बनवून घेतलेली आहे PPT मध्ये. ओके, 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल. ठीक आहे, मैदान कसं आहे म्हटलं? 28 मीटर व्यासाचं. तर व्यास म्हणजे असतो हा पूर्ण. क्लिअर आहे? हा पूर्ण इथून एवढा. हा जर 28 असेल तर इथपर्यंत सेंटर पॉईंट पर्यंत किती असणार? 14. म्हणून त्रिज्या बरोबर असणार 14. ठीक आहे, आणि त्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल म्हटलं. आता याच्या भोवती रस्ता, एखाद्या मैदानाच्या भोवती रस्ता म्हटलं तर तो रस्ता त्याला गोलाकृती असणार. ठीक आहे, वर्तुळाकृतीच असणार, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हा जो रस्ता आहे हा 7 मीटर, ठीक आहे, इथे लिहून दिलेलं आहे 7 मीटर रुंद रस्ता आहे म्हटलं. क्लिअर आहे इथपर्यंत? मग समोर आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं तर त्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती, म्हणजे हे काय, हे जे मी ही जे जागा आहे या जागेचं क्षेत्रफळ किती आहे असं आपल्याला म्हटलंय. क्लिअर आहे? कसं काढता येईल पहा, लक्षात घ्या. मोठं जे वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळामधून, ठीक आहे, हे मोठं वर्तुळ बाहेरचं जे आहे आउटर जे सरफेसवाला, या वर्तुळाच्या क्षेत्रफळापासून मधून जर आतमधल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मायनस केलं तर आपल्याला हे मधातली जागा मिळणार किती आहे, जे की असणार रस्त्याचं क्षेत्रफळ. ठीक आहे, पहा आता मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हटलं तर काय होते? पायचा वर्ग, तर याचं पाय 22/7 लिहा. त्याची त्रिज्या जर म्हटलं तर इथून इथपर्यंत 14 आहे, समोर 7. ठीक आहे, मग 14 आणि 7 याचे होईल 21. तर 21 गुणाकारात इथं 21 होईल अशा पद्धतीने. ठीक आहे, हे झालं पायचा वर्ग मोठ्याचं मायनसमध्ये. ठीक आहे, मोठ्यातून आपण हे व्हाईटवाला भाग म्हणजे मैदान मायनस करणार, मैदानाचं क्षेत्रफळ मायनस करणार. तर मैदानाचं क्षेत्रफळ येईल पाय इंटू आर. आर म्हणजे इथं 14 गुणाकारात 14. क्लिअर आहे? याला जर आपण समोर सोडवतो म्हटलं तर आपल्याला लक्षात येते का याच्यामध्ये 22/7 हा घटक कॉमन निघतो. ठीक आहे, कॉमन काढला तरी चालेल तुम्हाला. 22/7 हा घटक कॉमन, तर 21 गुणाकारात 21 म्हटलं तर याचा वर्ग 441. मायनसमध्ये 22/7 आपण बाहेर काढला तर उरलं 21 गुणाकारात 21 म्हणजे 21चा वर्ग हा होईल 441. मायनसमध्ये हा जर पार्ट बाहेर काढला तर 14 गुणाकारात 14 म्हटलं तर हा होईल 196. ठीक आहे, हा गुणाकार 196 होईल. मग 22/7 गुणाकारात, ठीक आहे, मग या दोघांची जर वजाबाकी करतो म्हटलं आपण तर 441 मायनस 196. ठीक आहे, पहा 441 मधून 196 मायनस करायचे म्हटलं तर असं समजायचं की आपल्याकडे 441 रुपये आहे.
आपण एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे गेलो, आपल्याला 196 रुपये समोरच्याला द्यायचे असेल तर आपण काय करणार, 200 रुपये बाहेर काढणार. ठीक आहे, 200 समोरच्याला देणार, तो काय करणार, याच्यातून 200 मी बाहेर काढणार, तर माझ्याकडे राहतील किती, 241. मग 200 जे बाहेर काढलेले आहे ते समोरच्याला देणार, तो त्याचे 196 घेईल, वापस देईल 4. मग वापस जर 4 दिले तर माझ्याकडे शिल्लक किती राहणार आता, 245. तर अशाही पद्धतीने आपण वजाबाकी करू शकतो. क्लिअर आहे? ठीक आहे. मग जर समोर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं, 7 भाग जाईल, 7 त्रिक 21 होणार, 3 शिल्लक राहील, परत 5 घ्या, 35 होणार, 7 5 35. आणि समोर जर परत कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर 35 गुणाकारात 22, पहिले ठोक ठोक मग चिल्लर चिल्लर, मग 35 गुणाकारात 22 आहे तर याला आपण 20 आणि 2 अशी फोड करू शकतो. मग 35 गुणाकारात 20 म्हटलं तर 35 दोन्ही 70, 1 0 म्हणजे 700, आणि परत 35 दोन्ही 70, तर 700 आणि 70 म्हणजे 770 आणि चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर. तर अशा पद्धतीने आपण याचा आन्सर काढू शकतो. तर ऑप्शन नंबर 2 हे याचा आन्सर येणार होतं 770 चौरस सेंटीमीटर. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. यामध्ये महत्त्वाचा कन्सेप्ट काय होता, का याचा व्यास 28 जर दिला असेल तर याची त्रिज्या किती असणार, 14, आणि याच्या भोवताली जर रस्ता म्हटलं, ठीक आहे, भोवती म्हटलं याचा अर्थ याच्या बाजूला असा रस्ता, ठीक आहे, आणि हा 7 मीटर रुंदीचा म्हटलं, ठीक आहे, तर 7 मीटर मध्ये जागा असेल असं लक्षात घ्या, आणि हा असा रस्ता असणार. ओके. मग आपल्याला हा जो मधातला भाग आहे, रेड भाग जो मी दाखवतो तो भाग, ठीक आहे, त्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर कसं काढावं लागते, हे जे मोठं वर्तुळ आहे याच्या वर्तुळातून हे वर्तुळ जर तुम्ही मायनस केलं, ठीक आहे, या मोठ्या जागेतून एवढी जागा जर मायनस केली तर उरलेली जे मधली जागा आहे ती जागा आपल्याला मिळते. तशाच पद्धतीने आपण सोडवलं तर आपला आन्सर आला 770 चौरस मीटर. क्लिअर?